आपला अनुभव अतिशय चांगला आहे आणि नरूभाऊसाठी हा अनुभव आपण खर्च करावा अशी मी आपल्याला विनंती करतो। मी पुनश्च आपल्याला हात जोडून विनंती करतो की जे गेट जवळ लोक उभे आहेत तुम्हाला हात जोडून विनंती, इकडे जागा पुष्कळ तुम्ही आतमध्ये यावं। पुनश्च एकदा विनंती करतो, तुम्ही आतमध्ये विनंती आहे, कृपया सर्वांनी आतमध्ये या। भाऊ गेट जवळचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया आतमध्ये या सर्वांनी। गाना है विनंती करतो की त्यांनी आपल्या बरोबर व्यक्त करावं। आदरणीय नितीन बापू देशमुख महाराष्ट्राचा वाघ आला। शिवसैनिकांना माझे हात जोडून विनंती आहे, कारण की इलेक्ट्रिक मीडियावाले इथं आहे, आपला थोडा ताफा दिसू द्या आणि रोडवरच्या अंदर या। मीडियावाल्याला मी दिसलं पाहिजे की जेवढी पब्लिक अंदर आहे जेवढी बाहेर आहे, सर्व शिवसैनिकांना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण ग्राउंडमध्ये यावं। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज भवानी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करतो। आजच्या या बुलढाणा लोकसभेचे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय नरेंद्रभाऊ खेडेकर यांच्या प्रचारासाठी नुकतेच आता आदरणीय आपले पक्षप्रमुख उद्धव साहेब यांचं आगमन होत आहे। मंचकावर असलेले सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेले ज्यांच्या भरोशावर हा विजयी रथ आपल्याला प्राप्त करायचा आहे असे सर्व विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी बंधूंनो, प्रतापराव जाधवना उद्धव साहेबांनी एक अडत्या होता, साधारण अडत्या माणूस होता आणि अडत्याच्या बाबतीत शेतकऱ्याची काय प्रतिमा असते हे मला तरी वाटते की शेतकऱ्यांना सांगण्याची आवश्यकता नाही। परंतु एका अडत्याला उद्धव साहेबांनी तालुका प्रमुख केलं, जिल्हा प्रमुख केलं, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, पण अडत्यानं अडत्याची अवकाश दाखवली। या अडत्यानं तुमचा घात केला, पक्षाचा तर घातच केला, परंतु या मतदारसंघातल्या ज्या पदाधिकाऱ्यांनी, ज्या शिवसैनिकांनी, ज्या शेतकऱ्यांनी या अडत्याला सतत मतदान केलं, या अडत्यानं त्या मतदाराचा सुद्धा घात केला। मतदारासंघ बेमानी करणं, पक्षाची बेमानी करणं म्हणजे
देशाचा पंतप्रधान एक हिंदुत्वाचा व्हावा आणि शेतकरी हिताचा व्हावा म्हणून तुम्ही आपण सर्वांनी 2014ला या प्रताप राणाला मोदीजींना मतदान केलं आणि देशाचा पंतप्रधान एक हिंदुत्वाचा व्हावा आणि शेतकरी हिताचा व्हावा म्हणून तुम्ही आपण मतदान केलं. मोदीजीने काही या महाराष्ट्राचा विकास केला नव्हता, काही या जिल्ह्याचा विकास केला नव्हता आणि शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे म्हणून तुम्ही आपण मोदीजींना मतदान केलं. आणि मोदीजींना आपल्याला स्वप्न तसे दाखवले. जसं मुंगीलाल के हसीन सपने म्हणतो तसं मोदीजीचे हसीन सपने. मग मोदीजीने 2014ला आपल्याला कोणतं स्वप्न दाखवलं? मोदीजीने 2014ला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आम्ही 15 लाख रुपये टाकू आणि शेतकऱ्याच्या मालाला दाम दुप्पट भाव देऊ असं स्वप्न देशाच्या पंतप्रधानांनी 2014ला दाखवलं. तेव्हा देशाचे पंतप्रधानपदी विराजमान झाले. या जिल्ह्यातला, या महाराष्ट्रातला, या देशातला सर्व शेतकरी एक स्वप्न पाहायला लागला की मोदीजीने आम्हाला स्वप्न दाखवलं की आमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकेल आणि या देशातला संपूर्ण शेतकरी स्वप्न पाहायला लागला की माझ्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील आणि मी माझ्या मुलीचं लग्न थाटामाटात करेल असं एक प्रत्येक शेतकरी या देशातला स्वप्न पाहायला लागला. आणि शेतकरी स्वप्न पाहत असताना एका पत्रकाराने भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाना प्रश्न विचारला कि आप किसान के खाते में 15 लाख रुपए डाल रहे थे, उसका क्या होगा? बंधुओं, भारतीय जनता पार्टीचे अमित शाह यांनी उत्तर दिलं होतं की वो चुनावी जुमला था. म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या भावनाशी हात घालायचा, आपल्याला मतदार मागायचं, आपल्याला आमिष दाखवायचं, आपल्याला प्रवृत्त करायचं आणि नंतर म्हणायचं की वो चुनावी जुमला था. हा झाला मोदीजीचा 2014चा फंडा. ते पहा देशाच्या पंतप्रधानांनी कसे वेगळे वेगळे फंडे वापरले. 2014चा फंडा झाला. मग आता 2019ची निवडणूक आली. मग आता शेतकरी आपल्याला मतदान करणार नाही, शेतकऱ्याची फसवणूक केली. मग मोदीजीने 2019ला दुसरा फंडा आणला. तुम्ही पहा दर निवडणुकीला मोदीजी वेगळे वेगळे फंडे घेऊन येतात. तो 2014ला घेतला, तो 2019ला घेतला. मग आता 2019ला मोदीजीने दुसरा फंडा आणला. तो फंडा म्हणजे ये देश में, हिंदुस्तान में ये ऐसा नहीं रहेगा कि जिसका पक्का घर नहीं होगा, वो भी कब तक? 2022 तक. ये मोदी जी का सपना है, ये मेरा वक्त है. हे कोण बोलला? देशाचे पंतप्रधान मोदी जी बोलले. ये देश में, हिंदुस्तान में ये घर ऐसा नहीं रहेगा कि जिसका पक्का घर नहीं होगा, वो भी 2022 तक. ये मोदी जी का सपना है, ये मेरा वक्त है. हे देशाचे पंतप्रधान बोलले. आज 2024 लागलं. आज रोजी सुद्धा 50% लोक कुळाच्या घरात राहतात. पण मोदीजीची सांगण्याची पद्धत पहा कशी आहे. आमच्या बरेच महिला आमच्या खामगाव मतदारसंघातल्या दिलीप भाऊ सानंदाच्या इथं बसलेल्या आहेत. मोदीजीची सांगण्याची पद्धत कशी? मोदीजी जब घर देता है तो कांग्रेस के सरीका नहीं, पक्का घर, पक्की छत, घर में नल में जल, LED लाईट, शौचालय, उजला कनेक्शन. केवढ्या? 1,10,000. और मोदीजीचा सूटबूट मोदी हा झाला मोदीजीचा दुसरा फंडा. कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी तुमच्या आपल्यासोबत वेगळे वेगळे फंडे घेऊन येते आणि आपली दिशाभूल करते. आता 2024 आपण 2014ला शेतकऱ्याची फसवणूक केली, 2019ला कुळाच्या घरावाल्याची फसवणूक केली. मग आता कुळाचे घरावाल्याला मतदान करणार नाही. शेतकरी देशाच्या पंतप्रधानाने तिसरा फंडा 2024ला आणला. तिसरा फंडा कोणता? देशाच्या पंतप्रधानाला वाटलं प्रत्येक पुरुष महिलाचा आहे ते. मग देशाच्या पंतप्रधानांनी तिसरा फंडा आणला, 50% महिला आरक्षण. आता जसं 50% महिला आरक्षण आलं तसे आमच्या महिला लागल्या की आता आम्हाला लोकसभा लढायला चान्स भेटते. नंतर सांगितलं की 2029ला 50% महिला आरक्षण आहे. म्हणजे पहिले मला देशाचं पंतप्रधान 2024ला करा, मग 29ला 50% आरक्षण. हा झाला तिसरा फंडा. दर निवडणुकीला भारतीय जनता पार्टी वेगळे वेगळे फंडे घेऊन येते. आता असे तर वेगळे अनेक फंडे काढलेत त्यांनी. अक्षयजींचा आता विषय पण झाला, 10 वर्ष झाले. आता विकसित भारत आणला. आता अक्षयजी म्हणणार नाही, आता विकसित भारत. म्हणजे दर निवडणुकीला वेगळं वेगळं प्रेझेंटेशन
विश्लेषण भारतीय जनता पार्टी करते. जसं आपण म्हणतो घोडक्याचे बोट खपतात, तसा हा बोटा खपू राहिला देशाच्या पंतप्रधान. म्हणजे कशा पद्धतीनं आता चौथा फंडा रोज टीव्हीवर चालू आहे. चौथा फंडा कोणता? मोदी जी की गॅरंटी. मोदी जब गॅरंटी देता है तो पूरी करता है. मोदीजीच म्हणतात मोदीजीला, सर्वसामान्य शेतकरी नाही म्हणत, स्वतः मोदीजीच म्हणतात मोदीजीला की मोदीजी की गॅरंटी, मोदी जब गॅरंटी देता है तो. अरे मोदीजी तुम्हीच गॅरंटी दिली होती आमच्या खात्यात 15 लाख रुपये येतील म्हणून. तुम्हीच गॅरंटी दिली होती पण पुण्याचे घर आम्ही पक्का करू, बाकी करू म्हणून. तुम्हीच गॅरंटी दिली होती 2016ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी भूमिपूजन केलं. आज 2024 लागलं, आज 8 वर्ष झाले देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या राज्याच्या पुतळ्याचं भूमिपूजन करून 8 वर्ष झाले. पण आज मोदी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ईट सुद्धा रस्ते गेले नाही, ज्याला आपण दैवत म्हणतो. तुम्हाला आपल्याला माहित असेल देशाच्या पंतप्रधानाने 2014ला एक नारा दिला होता भारतीय जनता पार्टीला, आशीर्वाद चलो मोदी के साथ. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला भेटेल का या गुजरातच्या बनियाला भेटेल? आता तुम्ही म्हणसाल की गुजरातचे बनिया कसे काय? एखादा महाराष्ट्रातला मराठी माणूस जर परराज्यामध्ये गेला, त्याला जर विचारलं कहा के हो, तर आपण म्हटलं महाराष्ट्र हो, त्याच्या तोंडून निघेल छत्रपती शिवाजी महाराज के मावळे हो. एखादा गुजरातचा माणूस जर परराज्यामध्ये गेला, त्याला जर विचारलं कहा के हो, तर गुजरात के हो, तर गुजरात के बनिया हो. गुजरातच्या माणसाला बनिया म्हणतात आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणतात. हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि या 2 गुजरातच्या बनियाने आपल्याला अक्षरशः बनवाबंदी लावली, अक्षरशः बनवाबंदी लावली. तुम्ही पहा 2014ला स्फूर्ती इराणीनं सिलेंडरवर बसू आंदोलन केलं होतं. सिलेंडरवर बसू त्यावेळेस 350 रुपये सिलेंडरचे भाव होते. आज झाले 1200 रुपये. 200 रुपये भाऊबीजच्या दिवशी कमी केले. मोदीजी कसे बोलतात पहा, त्याची बोलायची पद्धत पहा कशी असते. भाऊबीज का तोफा. चला असा भाऊ तर कुठे हिंदुस्थानात पाहिला नसेल. बहिणीला अक्षराला उठलं पण 200 रुपयाचा भाऊबीजचा तोफा देऊ लागला. असा हिंदुस्थानात भाऊ नसेल कोणता. ते कशा पद्धतीनं जनतेची दिशाभूल करतात, कशा पद्धतीनं तुमची आपली मानसिकता करतात. 2000 आता या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याच्या नावावर बदलाव मागणार नाही. भारतीय जनता पार्टी विकासाच्या नावावर बदलाव मागणार नाही. भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याच्या बाबतीत प्रशब्द सुद्धा काढायला तयार नाही. भारतीय जनता पार्टी बदलाव मागेल तर जातीच्या नावावर आणि धर्माच्या नावावर आणि प्रभू रामचंद्राच्या नावावर बदलाव मागेल. अरे प्रभू रामचंद्र आमचे दैवत. स्थापना करायची असेल तर माझ्या पक्षाची निशाणी काय असली पाहिजे? ज्या प्रभू रामचंद्राने ज्या रावणाचा वध ज्या धनुष्यबाणाने केला, आज माझ्या मराठी माणसावर अन्याय करणारे अनेक रावण या कलियुगामध्ये या लोकशाहीमध्ये जन्माला आले. आज माझ्या शेतकऱ्यावर या लोकशाहीमध्ये अन्याय करणारे अनेक रावण जन्माला आलेले आहे. आणि या लोकशाहीच्या रावणाचा जर मला वध करायचा असेल तर ज्या प्रभू रामचंद्राने ज्या धनुष्यबाणाने रावणाचा वध केला ते पक्षाची माझी निशाणी असली पाहिजे. हा बाळासाहेबांनी 60 वर्षापूर्वी विचार केला की आज माझ्या मराठी माणसावर अन्याय करणारे अनेक रावण जन्माला आलेले आहेत. आज माझ्या शेतकऱ्यावर अन्याय करणारे अनेक रावण जन्माला आलेले आहेत. या रावणाचा जर वध करायचा असेल तर ज्या प्रभू रामचंद्राने ज्या धनुष्यबाणाने रावणाचा वध केला ती निशाणी माझ्या पक्षाची असली पाहिजे. पण सीतामय्याचं अपहरण करणाऱ्याला आपण रावण म्हणतो आणि त्या रावणाचं दहन जर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही आपण संपूर्ण हिंदुस्थानामध्ये करतो तर आपल्या पक्षाचं अपहरण, आपल्या चिन्हाचं, आपल्या पक्षाचं अपहरण ह्या भारतीय जनता पार्टीनं आणि ह्या गद्दारानं केलं. तर ह्या भारतीय जनता पार्टीला सुद्धा आपण रावण म्हटलं पाहिजे. मग रावणाचं दहन जर दसऱ्याच्या दिवशी आपण जर दसऱ्याला करतो तर या भारतीय जनता पार्टीच्या रावणाचं दहन आणि या प्रतापराव जाधव या रावणाचं दहन आपल्याला येणाऱ्या 26 तारखेला मशालचं बटन दाबून या भारतीय जनता पार्टीचं आणि प्रतापराव गद्दाराचं दहन आपल्याला येणाऱ्या 26 तारखेला करायचं आहे. शेतकऱ्याची पार्टी नाही. हा प्रतापराव हा भारतीय जनता पार्टीचा दलाल आहे.
हा प्रतापरावनं पक्षासंग गद्दारी केली. अरे प्रतापरावला एवढं प्रेम उद्धव साहेबांनी दिलं की विधानसभेचे कोरे एपी फॉर्म उद्धव भाऊ प्रतापराव जोड दिले. एवढा विश्वास प्रतापराववर आपल्या उद्धव साहेबांचा होता. जेवढा एखाद्या मुलावर ज्या बापाचा विश्वास असते तेवढा विश्वास या प्रतापराववर उद्धव साहेबांनी ठेवला आणि या प्रतापरावनं उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलं, आपल्या मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलं, आपल्या शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसलं. काय याची अवस्था आहे? कशा पद्धतीने यांचं राजकारण चाललंय? ज्यावेळेस मी सुरतला गुवाहाटीला गेलो होतो